Okay, in today's lecture we are going to see the noun and its type. आजच्या लेक्चरमध्ये आपण नाउन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते ते बघणार आहोत. ओके, आर यू एक्साइटेड? ओके, इफ यू आर एक्साइटेड, टाइप द कमेंट बॉक्स. टाइप इन द कमेंट बॉक्स व्हेरी व्हेरी एक्साइटेड. ओके, तर स्टार्ट करूया आपण. लेट्स शेअर माय स्क्रीन. स्क्रीन शेअर करतोय स्क्रीन. ओके, ओके बघा. नाउन, व्हॉट इज नाउन? नाउन म्हणजे द नेम ऑफ ए पर्सन, प्लेस अँड थिंग. व्यक्तीचं, प्राण्यांचं, वस्तूंचं नाव म्हणजे नाउन असतं. द नेम ऑफ ए पर्सन, प्लेस अँड थिंग इज कॉल्ड ॲज नाउन. मराठी व्याकरणमध्ये हेच आहे, हिंदी व्याकरणमध्ये पण हेच आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल बघू. ठीक आहे, एक्झाम्पल कोणते कोणते? बॉय. ओके, बॉय इज द पर्सन. गर्ल इज ऑल्सो पर्सन. स्टोन इज अ थिंग. म्हणून हे नाउन झाले बिकॉज बॉय इज द पर्सन अँड नाउनची व्याख्या काय सांगितली मी? द नेम ऑफ द पर्सन, प्लेस अँड थिंग इज कॉल्ड ॲज नाउन. गर्ल इज ऑल्सो पर्सन. स्टोन इज अ थिंग, बसतोय, म्हणून हे सुद्धा काय झालं? नाउन. ॲनिमल सुद्धा थिंग आहे, नाउन झालं. पुणे काय आहे? प्लेस, म्हणून पुणे हे सुद्धा झालं नाउन. दिल्ली, जालना हे काय सगळे नाउन आहे. का नाउन आहे? कारण हे प्लेस म्हणजे ठिकाणाचे नाव आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे. समज नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून परत बघू शकता. Noun can be divided into two parts. Number one, concrete noun and abstract noun. Okay, one is the concrete noun and another is the abstract noun. ठीक आहे, concrete noun ते आपण concrete noun म्हणजे काय ते बघूया. What is concrete noun? Concrete noun means that we can touch or we can see. अशा वस्तू किंवा अशा गोष्टी ज्याला आपण टच करू शकतो किंवा बघू शकतो. ओके, म्हणजे त्या फिजिकली किंवा मटेरियली एक्झिस्ट असतात, अस्तित्वात असतात. इट एक्झिस्ट फिजिकली ऑर मटेरियली, विच वी कॅन टच ऑर विच वी कॅन सी. द नेक्स्ट एक्झाम्पल बघायचे, गोल्ड. फॉर एक्झाम्पल गोल्ड वी कॅन टच, आपण त्याला टच पण करू शकतो किंवा वी कॅन सी इट. ओके, नेक्स्ट इज सिल्वर. Silver also we can touch or we can see, therefore it is a concrete noun. Next, book. Yes, we can see it, we can touch it. Water also we can see it or we can touch it, that's why the book, water is also concrete noun. For example, pain. Okay, this is the pain, we can see it or we can touch, that's why the pain is also concrete noun. Okay, this headphone we can see, also we can touch, that's why it is also concrete noun. समजलं? त्याच्यानंतर कॉन्क्रीट नाउनचे टाइप्स बघायचे आपण. हाऊ मेनी टाइप्स ऑफ द कॉन्क्रीट नाउन? देर आर 4 टाइप्स ऑफ द कॉन्क्रीट नाउन. कोणते कोणते? टाइप्स. Concrete noun can be divided into 4 types. Number 1 is the proper noun, another is the common noun, third is the collective noun, and fourth is material noun. परत म्हणा माझ्यावर. फर्स्ट इज, हे बघा इथे, प्रॉपर नाउन. सेकंड, कॉमन नाउन. थर्ड, मटेरियल नाउन. अँड थर्ड इज कलेक्टिव्ह नाउन. फोर्थ इज मटेरियल. क्रम कसाही लावला तरी चालेल, फक्त हे चार त्याचे सब टाईप आहे हे ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह अँड
मटेरियल नाउन, प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह अँड मटेरियल नाउन. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? त्या व्यक्तीचं प्रॉपर नाउन असतं, ते अनेक जणांमध्ये शेअर केलेलं नसतं. म्हणजे इट्स अ प्रॉपर नाउन, द स्पेसिफिक नेम ऑफ ए पर्सन, द स्पेसिफिक नेम ऑफ ए प्लेस अँड स्पेसिफिक नेम ऑफ ए थिंग इज कॉल्ड एज प्रॉपर नाउन. सिंपल. बघा एक्झाम्पल, अशोका. अशोका, कविता, राजेश, मुकेश, हे काय झालं? स्पेसिफिक नाउन. प्लेस सांगितलं तर आपण पुणे, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, ओके, इंडिया. हे काय? त्या व्यक्तीचे त्या ठिकाणांचे स्पेसिफिक नेम आहे. ओके. एलिफंट, परंतु एलिफंट अनेक आहे. मग जर का आपण गजेंद्र एलिफंट म्हणलं, गजेंद्र, दिस इज द स्पेसिफिक नेम ऑफ ए एनिमल. दॅट्स वाय एनिमल इन दॅट एलिफंट मध्ये गजेंद्र हे काय झालं? प्रॉपर नाव झालं. ठीक आहे. प्रॉपर PROPR प्रॉपर नाव. ठीक आहे. आता एक्झाम्पल सांगतो. कविता इज अ गुड सिंगर. हु इज गुड सिंगर? कविता गुड सिंगर आहे ना, तिथं मी तर येणार नाही. म्हणजे काय? स्पेसिफिक व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, म्हणून कविता हे काय झाले? कविता हे झालेलं आहे प्रॉपर नाउन. ठीक आहे. आणि कॉमन नाउन म्हणजे काय? इट शेअर्स टू ऑल. इट कॉल्ड एज कॉमन नाउन. फॉर एक्झाम्पल, बॉय, एका व्यक्तीचं नाव एक बॉय, सगळे मुलं. एक आहे का? सगळे. मग हे काय झाले? सगळे काय झालं? हे कॉमन नाउन झालं. गर्ल, एक गर्ल आहे का? नाही, खूप सर्व. म्हणजे इट नॉट स्पेसिफाईड द स्पेसिफिक पर्सन इज कॉल्ड एज कॉमन नाउन. ओके. सिंगर, एक सिंगर आहे का? नाही, अनेक सिंगर आहे. म्हणून इथं कविता इज अ गुड सिंगर. व्हॉट इज द सिंगर? सिंगर इज ऑल्सो नाउन बट इज अ कॉमन नाउन बिकॉज इट नॉट फॉर द स्पेसिफिक, इट्स फॉर द ऑल. अँड कविता इज द specific person, that's why kavita is the proper noun and singer is the common noun. Okay. Common noun बघा. Example, boy, girl, king. Boys are playing outside the road. Okay. रोड एक आहे का? स्पेसिफिक रोडचं नाव दिलंय का? नाही. मग रोड काय झालं? कॉमन नाउन झाला. आणि बॉयज, एक स्पेसिफिक बॉय आहे का? नाही. मग बॉय सुद्धा कॉमन नाउन झाला. ठीक आहे. हे ध्यानात ठेवायचं. नेक्स्ट आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? कलेक्शन ऑफ. मग कोणाचं कलेक्शन असो? कलेक्शन ऑफ द पीपल, कलेक्शन ऑफ द थिंग, कलेक्शन ऑफ द सिटीज, कलेक्शन ऑफ द प्लेसेस, कलेक्शन ऑफ द थिंग्स, कलेक्शन ऑफ द पेन्स, और whatever may be. The collection is the collection of. ओके. बघा एक्झाम्पल बघा. कलेक्टिव्ह म्हणजे पोलीस, क्राउड, फ्लीट, टीम, प्लेयर, फॅमिली. का? बिकॉज family is the group of the people who are related to each other. Next is army. Army is also a group of the soldiers who protect us from the शत्रूपासून आपले संरक्षण करतात. असे सोल्जर जे असतात ते आर्मी मध्ये असतात. दॅट इज द कलेक्शन ऑफ द सोल्जर हू प्रोटेक्ट्स अस फ्रॉम द एनिमीज. ओके. व्हॉट इज द टीम? टीम इज द कलेक्शन ऑफ द प्लेयर्स. ओके. व्हॉट इज द फ्लीट? इथं दिलेलं आहे फ्लीट, तुम्हाला कळून जाईल. इज द कलेक्शन ऑफ अ शिप. ओके. व्हॉट इज द क्राउड? क्राउड इज द कलेक्शन ऑफ ए people. Police is the collection of the person who works, who protects us, who live in the local. म्हणजे आपल्या समाजामध्ये राहून लॉ आणि ऑर्डरचं पालन करणारे जे लोक असतात ते पोलीस असतात. समजलं? आणि कलेक्टिव्ह नाउनचे काय अदर एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. सब अदर एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव्ह नाउन इज कॅटल, जेंट्री, peasantry, poultry, people, clergy, folk म्हणजे लोक, कॅटल, गुरे, गुरांचा कळप असतो ना, भरपूर त्याच्यामध्ये कॅटल्स असतात, अॅनिमल्स असतात. ते काय झालं? कलेक्टिव्ह नाउन झालं. ठीक आहे.
आता कलेक्टिव्ह नाउन असेल तर त्याच्या समोरचं जे हेल्पिंग वर्ब वापरतो आपण किंवा ऑक्झिलरी वर्ब वापरतो तो अनेक वचनी असणार. पोलीस इज येणार नाही, पोलीस आर येईल. क्राऊड इज नाही म्हणता येणार आपल्याला, क्राऊड आर. फ्लीट आर, टीम आर, ओके. आर्मी आर, फॅमिली आर, कारण हे आर हे प्लुरल सब्जेक्टच्या पुढे वापरलं जातं. नेक्स्ट घेऊ आपण मटेरियल नाउन. मटेरियल नाउन इज द मटेरियल म्हणजे फक्त गोल्ड सिल्वर हे सारखं मटेरियल असतं. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, रिंग इज मेड अप ऑफ गोल्ड. आता बघा याच्यामध्ये ह्या एक्झाम्पल मध्ये रिंग काय आहे, रिंग नाउन आहे. कोणतं नाउन, कोणती रिंग सांगितली का नाही, मग रिंग इज द कॉमन नाउन. रिंग इज द कॉमन नाउन अँड गोल्ड इज द मटेरियल नाउन. ओके, कारण रिंग ही कशापासून बनलेली आहे, गोल्ड पासून बनलेली आहे. म्हणून रिंग काय झालं, कॉमन नाउन झालं, आणि गोल्ड काय झालं, मटेरियल नाउन झालं. तसं आणखी आपण असं उदाहरण देऊ शकतो. धिस बोर्ड मेड अप ऑफ वूड. धिस बोर्ड मेड अप ऑफ वूड. मग वूड काय झालं, मटेरियल नाउन झालं, कारण ते मटेरियल म्हणून वापरले गेलं बोर्ड बनवण्यासाठी. अँड बोर्ड बिकम द कॉमन नाउन. ठीक आहे. जर व्हाईट बोर्ड म्हटलं मी, व्हाईट बोर्ड आता स्पेसिफिक बोर्ड झाला, बरोबर की. मग व्हाईट बोर्ड इज द प्रॉपर नाउन. ओनली बोर्ड म्हणलं तर बोर्ड झाला कॉमन नाउन. व्हाईट बोर्ड इज द स्पेसिफिक नाउन अँड बोर्ड इज द कॉमन नाउन. मग इफ आय से this board means the white board is made up of wood, then white board become the proper noun and wood become the material noun. बस एवढंच याच्यामध्ये. आणखी एक एक्झाम्पल देतो. टॉईज म्हणजे खेळणे. टॉईज आर मेड अप ऑफ प्लास्टिक. खेळण्या कशाच्या आहे, प्लास्टिकच्या आहे. सो टॉईज आर दी कॉमन नाउन. कोणती टॉईज हे माहित नाही आपल्याला. टॉईज आर द कॉमन नाउन. आणि खेळण्या कशाच्या बनलेल्या त्या प्लास्टिक. प्लास्टिक काय झालं, मटेरियल नाउन झालं. ओके. दिस चेअर, फॉर एक्झाम्पल दिस चेअर, यू कॅन सी दॅट. दिस चेअर मेड अप ऑफ cotton and iron. So what is the cotton and iron? The cotton is also the common noun, but here it is used as a material noun, and iron is also a common noun but is also used here material noun. ओके. मटेरियल आहे त्याच्यापासून चेअर तयार झालेली आहे, आणि चेअर ही कोणती काय, कॉमन नाउन आहे. बस एवढं ध्यानामध्ये समजलं का. चला एकदा परत रिव्हिजन घेऊ आपण. पहिल्यांदा सुरुवातीला आपण नाउन पाहिलं. नाउन म्हणजे काय, द पर्सन, द नेम ऑफ ए पर्सन, प्लेस अँड थिंग इज कॉल्ड एज नाउन. एक्झाम्पल बॉय, गर्ल, स्टोन, ॲनिमल, पुणे, जालना, दिल्ली. ओके. त्याच्यानंतर अबस्ट्रॅक्ट नाउन पाहिले आपण. अबस्ट्रॅक्ट नाउन बघितलं, अबस्ट्रॅक्ट पाहिलेले ते बघून घेऊ आपण. ठीक आहे, सुरुवातीला बघू आपण. अबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, it is the name of the action, state or quality. We cannot judge, we cannot see. त्याला आपण बघू शकत नाही आणि टच ही करू शकत नाही, त्याला म्हणायचं अबस्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे काय, एक्झिस्टिंग ओनली इन आयडिया और नॉट ॲट अ फिजिकल. म्हणजे ते फिजिकल प्रेझेंट नाही आहे, फक्त ते आयडियामध्ये असतं. आता याचे एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, याचे एक्झाम्पल काय सांगता येईल. Love, anger, love. Can you see love? No. Can you touch? No. That's why in love, L-O-V, love म्हणजे प्रेम. तुम्ही त्याला बघू शकत नाही, टच करू शकत नाही, मग ते कशामध्ये येईल, अबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये येईल. कशामध्ये येईल, अबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये. अँगर, राग आला, खूप मला खूप राग आला, खूप राग आला. दिसतोय, चेहऱ्यावर तो दिसू शकतो, पण आतमध्ये दिसतो शकतो का, त्याला तुम्ही टच करू शकता का, करू शकत नाही. मग तो काय झाला, अँगर इज बिकम दी अबस्ट्रॅक्ट नाउन. ओके. तसं हॅपीनेस, खूप आनंद, बिकम व्हेरी व्हेरी हॅपी, देन हॅपीनेस बिकम
abstract noun because we cannot touch it. Can you touch? No. That's why it become the abstract noun. Okay. चला त्याचं पुढचं घेऊया. आता रिव्हिजन घेऊ फास्ट. बघा, नाउन कॅन बी डिवाइडेड इंटू टू पार्ट्स. वन इज द कॉन्क्रीट नाउन, abstract नाउन. आता आपण याच्या आधी सर्व कॉन्क्रीट नाउनचे सर्व प्रकार बघितले. प्रॉपर, कॉमन, मटेरियल अँड कलेक्टिव्ह नाउन. ओके. अँड abstract नाउन आता बघितलं आपण की इट नॉट एक्झिस्ट फिजिकली ऑर मटेरियली ऑर वी कॅन नॉट टच इट ऑर कॅन नॉट सी. त्याला आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही. एक्झाम्पल, लव, अँगर, हॅपीनेस, सॅडनेस, मदरहूड, फादरहूड, मातृत्व आपण बघू शकतो का? नाही. टच करू शकतो का? नाही. मदरहूड म्हणजे मातृत्व. ओके. चाइल्डहूड, बालपण बघू शकतो का? नाही. टच करू शकतो का? नाही. म्हणून ते काय झालं? abstract नाउन झालं. अडल्टहूड, तुम्ही प्रौढ झालात, दिसते का? नाही. टच करू शकता का? नाही. म्हणून ते सुद्धा काय झालं? abstract नाउन झालं. ठीक आहे. अशा प्रकारे सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्क्रीट नाउनचे 4 प्रकार बघितले आपण. ठीक आहे. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय? त्याला आपण इट एक्झिस्ट फिजिकली ऑर मटेरियली. एक्झाम्पल, गोल्ड, सिल्वर, बुक, वॉटर. कारण त्याला आपण टच बी करू शकतो, बघू पण शकतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण प्रकार बघितले त्याचे. प्रॉपर नाउन मध्ये काय येणार? त्या स्पेसिफिक व्यक्तीचं नाव येणार. अशोका, कविता. आता फॉर एक्झाम्पल, अशोका वॉज अ ग्रेट किंग. किंग काय झालं? कॉमन नाउन झालं. कारण कोणता किंग माहिती का आपल्याला? माहिती आहे, अशोका. पण किंग काय झालं? कॉमन नाउन झालं. आणि अशोका इज द स्पेसिफिक नाउन झालं बिकॉज अशोका इज द स्पेसिफिक किंग. Okay, it is not a common for all. The Ashoka is the specific king. That's why the Ashoka become the proper noun, and king become the common noun. So king is the common noun because king is shared to all. Okay, and Ashoka is the specific. That's why Ashoka is the specific in this sentence. Which was the sentence? Ashoka was a great king. Ashoka was a great king. याच्यामध्ये अशोका झालं. एक एवढं ध्यानात ठेवा, अशोका काय झालं? प्रॉपर नाउन झालं. आणि किंग काय? कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? इट शेअर्स टू ऑल. फॉर एक्झाम्पल, बॉयज. विच बॉयज डू यू नो? डोंट नो. दॅट्स वाय बॉयज बिकम द कॉमन नाउन. गर्ल, कॉमन नाउन. किंग, कॉमन नाउन. आणखी सांगा बरं तुम्हाला कोणते कोणते माहिती आहे? स्कूल, डू यू नो विच स्कूल? नो. दॅट्स वाय इट बिकम द कॉमन नाउन. नेक्स्ट, पेन. Okay, there are also so many types of the pains. Okay, do you know which pain? No, that's why the pain become the common noun. But if I say the camlin, then it become the proper noun. Camlin's a pain, proper noun. Camlin's pencil, proper noun. ठीक आहे. लॅपटॉपचे भरपूर प्रकार आहे. कॉमन नाउन झालं. पण डेल म्हणलं तर स्पेसिफिक झालं, प्रॉपर झालं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह म्हणजे काय? याच्यात कलेक्शन असतं. फॉर एक्झाम्पल, हे बघा, हर्ट कशाचं कलेक्शन आहे? कॅटल. क्राऊड कशाचं कलेक्शन आहे? पीपल. फ्लीट कशाचं कलेक्शन? शिप्स म्हणजे जहाजांचं कलेक्शन आहे. टीम कशाचं कलेक्शन आहे? प्लेट्सचं कलेक्शन आहे. फॅमिली कशाचं कलेक्शन आहे? लोकांचं आहे, जे नातेवाईक एकमेकाशी रिलेटेड असतात त्यांचं कलेक्शन. मग हे सर्व काय झालं? हे सर्व झाले आहे कॉमन नाउन. ठीक आहे. त्याच्यानंतर फॅमिली झालं. आता सम अदर्स एक्झाम्पल्स आर कॅचल, जेंट्री, विजंट्री, पोल्ट्री, पीपल, क्लर्जी, कोक. समजलं? आणि मटेरियल नाउन म्हणजे याच्यामध्ये काय येणार? गोल्ड, सिल्वर. रिंग इज मेड ऑफ गोल्ड. रिंग इज द कॉमन नाउन. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम सोपं आहे. बघा, आता आपण काय बघितलं? नाउन बघितलं, नाउन पाहिले, त्याचे प्रकार बघितले. त्याचे दोन त्याचे डिवायडेशन 2 प्रकारमध्ये. एक होता कॉन्क्रीट आणि दुसरं होतं abstract. कॉन्क्रीटचे 4 टाईप पडतात: प्रॉपर, मटेरियल, abstract, कॉमन, प्रॉपर, मटेरियल अँड कलेक्टिव्ह. ठीक आहे. प्रत्येकाचे एक्झाम्पल पण सुद्धा आपण पाहिलेले आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.